वेलकम बॅक टू पार्ट 2. पण तुम्ही असंच बघितलं असाल की पार्ट 1 तुम्हाला मी दाखवलं, तर पार्ट 2 आपण कसा आहे तो बघूया या घराचा. आणि इथे कसे बेडरूम्स आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवतो. तर हा आहे फर्स्ट बेडरूम. हा एक स्मॉल बेडरूम आहे, तर तुम्ही दाखवतो या. ह्यामध्ये आम्ही 6 फूट बाय 5 फूटचा असा एक ह्यूज बेड बनवलेला आहे. हा वास्तूच्या हिशोबाने बरोबर असा प्लॅन आम्ही केलेला आहे. प्लस इथे हे एक वॉर्डरोब बनवलेला आहे. इथे कशा प्रकारे दोन हा जो वॉर्डरोब आहे हा एका कपलसाठी ठेवलेला आहे. तर या साईडला जो आहे फिमेल सेक्शन आणि मेल सेक्शन असा वेगवेगळा बनवलेला आहे. तर यामध्ये हा जो ड्रॉवर आहे हा छोट्या ज्वेलरीसाठी किंवा छोट्या कपड्यांसाठी म्हणून हा स्टोरेज आहे. मी तिथे हँगर्स येणार आहेत आणि एक बॅग सेक्शन आहे की त्या कपलचा कोणती बॅग असेल तर ती बॅग साठी हा सेक्शन आहे. प्लस इथे हँगर सेक्शन येईल. तर हे जे आपण ड्रॉवर बनवले ते फ्रंट फेशिया ग्लास आहेत, कारण याच्यामध्ये काय आपण क्लॉथ्स ठेवलेत, कोणत्या प्रकारचे क्लॉथ्स आहेत तर ते बघण्यासाठी आपण इथून बघू शकतो. पण इथे एक शेल्फ दिलाय, त्यांना एक शेल्फची गरज होती. एक ड्रॉवर कमी करून आम्ही ते फुल शेल्फ प्रोव्हाइड केलाय. बाकी ड्रॉवर वगैरे जे आहे ते सिमिलर आहे. सो नेक्स्ट मी तुम्हाला दाखवतो की इथे तुम्ही हे पार्टिशन बघितलं असाल तर हा जो आहे हेडबोर्ड आहे. कारण हा जो बेड आहे यासाठी हेडबोर्ड साठी आम्ही हा प्लॅन केलेला आहे. याला एक कुशनिंग येणार आहे जे ब्ल्यू कलरच्या स्कीम मध्ये असेल. प्लस तुम्ही जर इथे बघितलं असाल तर ही वाली एक ह्यूज अशी आपली गॅलरी आहे या साईडला. या विंडोला ओपन करून गॅलरीमध्ये एक्सेस करण्यासाठीचा बिल्डरने प्रोव्हिजन दिलेलं आहे. पण जर इथे असं हेडबोर्ड बनवल्यावरती आपल्याला ती एक्सेस करू शकत नव्हतो आपण. तर त्यासाठी म्हणून आम्ही एक नवीन आयडिया अशी यूज केली आहे. इथे ओपनेबल शटर बनवलंय की नंतर कधी पण तुम्हाला तिथे क्लिनिंगसाठी किंवा काही गोष्टींसाठी तिथे जायचं असेल तर तुम्ही इथून एक्सेस करू शकता. मी इथनं ही गॅलरी ओपन करून ह्या गॅलरीमध्ये एक्सेस करू शकतो आणि अशा प्रकारे हे जे शटर आहे ते मी बंद करू शकतो. तर चला तुम्हाला मी आता नेक्स्ट बेडरूम मध्ये घेऊन जातो. तर नेक्स्ट बेडरूम मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला इथे दिसत असेल की मी तुम्हाला दाखवलं इथे फुल असं पॅनलिंग आहे. इथे तुम्हाला कुठे दुसरा बेडरूम दिसला नसेल. इथे एकच बेडरूमचा आपण हा बघितला असेल तर हा एक बेडरूम डोर दिसतोय आपल्याला. तर आपला बेडरूम कुठे आहे, तर आपला बेडरूम हा आहे का हा याला एक फुल हाईट बनवून त्याला एक अशा प्रकारे हाईड केला आहे की जो पॅनलिंग सारखं दिसेल पण असेल बेडरूम डोर. तर तुम्ही बघू शकता की हा डोरला आहे आतून लॉक करू शकता. म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न पडेल याच्यावरती कोणत्याही प्रकारचं हँडल नाहीये किंवा कडी नाहीये बेडरूमला, तर याला जरी मला बंद करायचं असेल तर मी आतून डोरला लॉक करण्यासाठी एक कडी येणार आहे याला. आणि हा जो आहे डोर क्लोजर वरती फिक्स्ड आहे. म्हणजे मी हा सोडून दिल्यावर ऑटोमॅटिकली हा डोर बंद होणार आहे. आणि जेव्हा मी ओपन करेन तेव्हा तो डोर क्लोजर अशा प्रकारे लॉक होतो. तर ही बेडरूम कशी आहे ती तुम्हाला दाखवतो. तुम्ही या आतमध्ये. हा बेड जर तुम्ही इथे बघत असाल तर हा खूप ह्यूज आहे. अशा प्रकारे तुम्हाला वाटत असेल एवढा लॉंग बेड कशासाठी, तर हे दोन खरे तर हा एक लॉंग बेड नसून हे दोन सेपरेट बेड आहेत. तर हे जे बेड आहेत ते बहीण भावांसाठी बनवलेले आहेत. तर ज्यावेळी त्यांना सेपरेट करायचे असतील तर ते बेड सेपरेट करून युज करू शकतात. किंवा त्यांच्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले असतील किंवा कोणी फ्रेंड्स आले असतील तर त्यावेळी हे दोन बेड एकत्र जोडून हा लॉंग असा 7 फीटचा बेड ते बनवू शकतात. हा हेडबोर्ड साठी पॅनलिंग केला आहे. इथे पूर्णपणे असं एंटायर हेडबोर्ड येणार आहे ज्याच्यावर पूर्ण कुशनिंग असेल. प्लस हे वाले आम्ही इथेच ऑन साइड बनवलेले जे साईड टेबल्स आहेत, हा त्याच्यासोबत एक ड्रॉवर आहे विथ इथे एक शेल्फ दिलेला आहे आणि चार्जिंग पॉइंट्स पण इथे आहेत की जेणेकरून ते मोबाईल किंवा कोणत्याही प्रकारचे डिव्हाइसेस आहेत तिथे चार्ज करू शकतील. कर्टन्स येतील, जे कर्टन्सचे जे रॉड्स असतील ते हाईड होण्यासाठी म्हणून हे पेलमेट बनवलेलं आहे. जे एवढे 4 इंचेस जी गॅप आहे यामध्ये आपला कर्टन्स हाईड होणार आहेत. आणि इथे आता चला मी तुम्हाला इथला वॉर्डरोब दाखवतो. इथला वॉर्डरोब कशा प्रकारे आहे, तर हा अशा प्रकारे जर तुम्ही बघितला तर हा एक ह्यूज वॉर्डरोब तुम्हाला दिसत असेल की जो फुल्ली वॉर्डरोब आहे. आणि हा फ्लुटेड, जसं आपल्या घराची थीम आहे की फ्लुटेड आणि कर्वेचर्स, तर अशा हिशोबाने हा वॉर्डरोब आम्ही इथे बनवलाय. आणि ज्यावेळी आपण याचे शटर्स ओपन करतो त्यावेळी याच्यामध्ये ऑटोमेटेड लाईट्स आहे. इथे त्याचं स्विच दिलेलं आहे. आपण ज्यावेळी मी शटर बंद करतो त्यावेळी हे लाईट्स ऑफ होतात. तर इथे बघितला तर हा खूप ह्यूज अशा प्रकारचा वॉर्डरोब आहे आणि हा पण फुल्ली कस्टमाइज आहे. हा इकडनं ह्या स्पेस मध्येच बनवलेला आहे. आणि इथे पण हे रिमुवेबल याच्यामध्ये शेल्फ दिलाय. वरती बॅग साठी सेक्शन आहे. हा छोटा ज्वेलरी साठीचा एक ड्रॉवर दिलेला आहे आणि विथ हे 3 ग्लासवाले ड्रॉवर्स दिले. तर हा जर तुम्ही सेक्शन बघितला तो हा एक फिमेल सेक्शन आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो मी मेल सेक्शन. तो पण सिमिलरली हा
फुल हाईट शटर मध्येच आहे, पण इथे थोडं आम्ही स्टोरेज मध्ये एक वेगळ्या प्रकारची गोष्ट केली आहे ती तुम्हाला दाखवतो. हा जो मेल सेक्शन आहे यामध्ये आम्ही 3 शेल्फ म्हणजे इथे शेल्फ सेक्शन दिलेला आहे, प्लस इथे हँगिंग सेक्शन इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. विथ इथे पण काही स्मॉल वाले आपले शेल्फ येणार आहेत आणि विथ सेम सिमिलरली छोटा ड्रॉवर्स आहे इथे. आणि म्हणजे हा जो ड्रॉवर आहे हा प्लायचा याचा फेशिया आहे आणि हा पण जे आहे ते हे 3 जे ड्रॉवर्स आहेत ते ग्लास ड्रॉवर्स आहेत. हा जो वॉर्डरोब आहे हा पूर्णपणे मरीन प्लायवूड मध्ये बनवलेला आहे आणि फुल्ली कस्टमाइज आहे. बेडरूम मध्ये या बाथरूमचा डोअर होता तो आम्ही क्लोज केला, वॉल कन्स्ट्रक्ट केली आणि इथे हा ह्यूज असा वॉर्डरोब बनवला. तर नेक्स्ट आता मी तुम्हाला इकडचा बाथरूम दाखवतो. तर इथे हा फुल हाईटचा इथे असा मिरर येणार आहे, प्लस हा एक ड्रॉवर आहे ज्याच्यामध्ये आपण काही स्टोरेज असेल तर ते ठेवू शकतो. की आपण जर बघाल तर कोणत्याही प्रकारचे गिझर्स असतात ते आपल्याला बाथरूम मध्ये शो होतात आणि खूप खराब दिसतात, एवढं दिसायला ते छान वाटत नाही. आणि फिनिश टाईल लावलेले असतात आणि फिनिश टाईल वरती एवढा मोठा बॉयलर असू शकतो किंवा गिझर असू शकतात, तर ते खराब दिसतात. तर त्यासाठी आम्ही हिडन स्पेस बनवली आहे. तर तुम्हाला मी दाखवते, इथे एक लाईट्स पण येणार आहेत. तर जो हिडन स्पेस आहे तो हा वरती आहे. इथे जर आम्ही पूर्ण ज्या घराची गिझरची लाईन आहे ती इथे कन्स्ट्रक्ट केलेली आहे. या ठिकाणी 2 गिझर प्रोव्हाइड होतील. जे बाजूच्या बाथरूमचा पण गिझर इथे असेल, प्लस या बाथरूमचा पण गिझर इथे असेल. हे ऑनलाईन प्रकारचे गिझर असतात. तर ते गिझरची खासियत अशी आहे की ज्यावेळी मी कोणताही नळ ओपन करतो, ज्यावेळी हॉट वॉटर मला चालू हवं असेल, ते ऑटोमॅटिक ज्यावेळी मी हॉट वॉटर ओपन केल्यानंतर जे पाणी असते ते ऑटोमॅटिक गरम पाणी यायला सुरू होतं. त्याला कोणताही स्विच वगैरे ऑन करायची गरज नाहीये. तर आपल्या घरात कधी कधी तुम्हाला माहिती असेल की एजेड पर्सन असतात, ते चुकून स्विच ऑन ठेवतात. तर ते स्विच ऑन राहिल्यामुळे काय काय दुर्घटना घटू शकतात. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑनलाईन गिझर मध्ये येत नाही. याचं ज्यावेळी गिझर आपण इथे प्लेस करतो त्यावेळी त्याचा जो सॉकेट्स असतात त्यामध्ये त्याचे जे स्विचेस असतात ते ऑनच असतात. तर तुम्ही कधी ज्यावेळी नळ ओपन करून पाणी घेण्यासाठी ज्यावेळी नळ ओपन करा तेव्हाच हॉट वॉटर येईल आणि ज्यावेळी नळ क्लोज करू आपण त्यावेळी हॉट वॉटर बंद होईल आणि ऑटोमॅटिक जो स्विच असतो मीन्स त्याचा जे सेन्सर असतो तो कट ऑफ होऊन जातो आणि एनर्जी घेणं बंद होतं. तर ह्या बेडरूमचा हा जो बाथरूम आहे इथे आम्ही 2 प्रकारचे टाइल्स युज केलेत. जो फ्लोअर टाइल्स आणि वॉल टाइल्स मध्ये पण आम्ही असे कॉम्बिनेशन दिलेली आहे. इथे खालती टेरेझो फिनिश टाईल लावलेली आहे आणि ती सिमिलर 4 फीट पर्यंत ती वरपर्यंत आम्ही घेतलेले आहेत. दोन टाईल आहेत म्हणजे 4x2 चे टाईल्स आहेत. ते 2 टाईल्स आम्ही इथे प्रोव्हाइड केले. त्याच्यावरती हा एक वेगळा कलर जो त्याला जो हायलाइट करेल. तर हा आपला डायव्हर्टर आहे आणि इथे जो आहे शॉवर हेड येणार आहे. ज्यावेळी मी बाथ घेताना या ठिकाणी उभं राहून आपण शॉवर घेऊ शकतो. ही जी आहे एक व्हॅनिटी बनवली आहे. इथे एक बेसिन येणार आहे आपला आणि या बेसिनच्या वर एक मस्तपैकी एक मिरर येईल जे सगळं होणार आहे. आणि याच्या आतमध्ये तुम्हाला स्टोरेजसाठी ही व्हॅनिटी आहे. त्यामध्ये पण एक शेल्फ येईल फ्युचरमध्ये. तर अशा प्रकारचं हा बाथरूम आहे. तर आता तुम्हाला मी दाखवतो सेकंड बाथरूम. तर अशा प्रकारे हा पावडर बाथरूम आम्ही इथे क्रिएट केलेला आहे जो गेस्टसाठी असेल नेहमी. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असाल तर इथे हा पूर्ण डायव्हर्टर इथे येणार आहे. या बाथरूमचा बाथ एरिया हा आहे. आणि आपण जशा प्रकारे बघितलं की जे हिडन आपले वरती गिझर्स बनवले तर त्या गिझरची जी हॉट वॉटरची लाईन ती त्या बेडरूम थ्रू इथे आलेली आहे. कधी पण मी इकडनं ओपन केल्यावरती तिथे त्याचा सिग्नल जाईल आणि तिथनं जो सेन्सर असेल ते हॉट वॉटरचं पाणी ऑन करेल आणि इकडनं बकेटमध्ये किंवा ज्या हेड शॉवर मध्ये हॉट वॉटर येईल. आणि ते पण एक असं पद्धतीचं आहे की ज्यावेळी पण तुम्ही हॉट वॉटर चालू कराल त्यावेळी इन्स्टंट गरम पाणी यायला सुरू होतं. जर इथे बघितलं तर याची पूर्ण बाथरूमची थीम आहे ही पूर्णपणे ब्लॅक बनवलेली आहे आणि त्यामध्ये पण इथे लाईट्स वगैरे आम्ही अशा प्रकारे सेट केलं की जो ब्लॅकला पण एक पॉपअप करेल. इथे WC इथे येणार आहे आपला. तर इथे तुम्ही बघाल तर एक असा लॉंग आम्ही काउंटर बनवलाय. यावरती एक बेसिन बनवणार आहोत आम्ही. इथे प्रॉपर एक लॉंग बेसिन येईल आणि एक ह्यूज असा मिरर इथे काहीतरी गोल किंवा अशा एक युनिक शेप मध्ये आम्ही इथे मिरर बनवणार आहोत. आणि इथे पण असं एक स्टोरेज आहे आपल्यासाठी जे शेल्फ असतील इथे आणि आपले जे शॅम्पूचे बॉटल्स वगैरे ठेवण्यासाठी म्हणून हा एक स्टोरेज बनवलंय. प्लस इथे पण एक वेगळ्या प्रकारचं स्टोरेज अजून बनायचं बाकी आहे. तर ते पण कशा प्रकारे असेल ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. तर ह्या व्लॉगचा हा असा होता सेकंड पार्ट. तुम्हाला आम्ही दाखवले की कसे 2 बेडरूम्स आहेत, 2 बाथरूम्स कशा प्रकारे आणि हा हिडन बाथरूम आणि हिडन डोर्स पण तुम्ही बघितलात. तर हा आता आहे पूर्ण फ्लॅट जो आहे हा रॉ आहे एकदम पूर्णपणे. याच्यामध्ये जे फिक्स्ड फर्निचर तर आम्ही बनवलेलं आहे पण जे लूज फर्निचर आहे ते इथे बनवलेलं नाहीये किंवा कशा प्रकारे डेकोरेट अजून झालेलं नाही पण ते पण तुम्हाला दिसणार आहे. त्याची पण एक बिफोर आणि आफ्टरची जशी व्हिडिओ असते तशी आम्ही एक व्हिडिओ बनवणार.
तर ते बघण्यासाठी तुम्हाला पार्ट 3 साठी थांबावं लागेल. तर आतासाठी मी तुमची रजा घेतो आणि हा व्लॉग इथेच एंड झाला असं मी सांगतो. थँक्यू फॉर वॉचिंग क्रू अँड शू. थँक्यू फॉर वॉचिंग ऑरा इंटेरियर्स. परत भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.